राज्य में विधानसभा चुनाव परिणाम जाहिर होने के बाद सरकार गठन में देरी पर कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने निशाना साधा है। उन्होंने कहा कि राज्य की काम चलाऊ सरकार जनता और किसान के हित में कोई काम नहीं कर पा रही। पटोले ने मतदान प्रतिशत बढ़ने के मुद्दे पर फिर से निर्वाचन आयोग पर सत्ताधारी पार्टी के दबाव में काम करने का आरोप लगाया। साथ ही सरकार की भूमिका को घातक भी बताया। त्यामुळे या सगळ्या विषयाचं गांभीर्य का नाही, तर कारण की लोकांच्या मतापेक्षा आता आम्हाला मशीनच आमची कामाची आहे, मताची गरज नाही। मशीन आणि त्या व्यवस्थेला, निवडणूक आयोगाची ही व्यवस्था आहे, त्याला सांभाळलं म्हणजे आम्हाला कोणीच हरवू शकत नाही। ही जी भीती झालेली आहे हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे। आणि म्हणून आमचा आता याच्यावर एक मोठं आम्ही याला न्यायालयीन पण लढाई लढू आम्ही। आणि दुसरं, आज मुख्य निवडणूक आयोगाला आमचं जे डेलिगेशन राष्ट्रीय मेळाव्याला चाललं त्यामागचा उद्देशच आहे की निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजेत। आम्ही न्यायालयीन पण लढाई लढू आणि ही रस्त्यावरची पण लढाई लढू, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। कारण की लोकतंत्र, लोकशाहीच आता धोक्यात आलेली आहे आणि ही लोकभावना आहे। हे फक्त काँग्रेस पक्षाचंच मत नाही, हे जनभावना आहे आणि ह्या जनभावनेची लढाई काँग्रेस लढेल आणि लोकशाही वाचवेल।